हॅलो नमस्कार मित्रांनो, तलाठी भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर बघा मित्रांनो, या चॅनलवरती मित्रांनो तुम्हाला तलाठी भरती रिलेटेड सर्व अपडेट्स पाहायला मिळतील। तर बघा मित्रांनो, आता तुमचा निकाल कधीपर्यंत लागेल, तुम्हाला नियुक्तीपत्र कधीपर्यंत भेटेल, याविषयी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण इन्फॉर्मेशन देणार आहे। त्यापूर्वी मित्रांनो बघा, तलाठी भरतीसाठी मित्रांनो तुमच्याकडे कोणकोणते डॉक्युमेंट्स असणे आवश्यक आहे मित्रांनो, त्याची झेरॉक्स असू द्या किंवा ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुमच्या मुलांकडे मुलींकडे म्हणजे कोणकोणते असणे तुमच्याकडे आवश्यक आहे, याविषयी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत संपूर्ण माहिती शेअर करणार आहे। त्यामुळे मित्रांनो, जर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। ठीक आहे, चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, तुमचा जो निकाल आहे मित्रांनो तुम्हाला 9 जानेवारी नंतरच पाहायला मिळेल, कारण की 9 जानेवारीला मित्रांनो सुप्रीम कोर्टाचा निकाल लागणार आहे आणि एकदा का सुप्रीम कोर्टाचा निकाल जाहीर झाला की लगेच मित्रांनो तुमचा तलाठी पद भरती 2023 चा निकाल जाहीर होईल आणि नियुक्तीपत्र तुम्हाला कधी भेटेल याविषयी मित्रांनो शेवट सांगेन तुम्हाला, व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासोबत माहिती शेअर करणार आहे। सर्वात प्रथम मित्रांनो तुमच्यासोबत डॉक्युमेंट विषयी अपडेट शेअर करतो। कोणकोणते डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणे आवश्यक आहे ते पहा। यापैकी मित्रांनो जर तुमच्याकडे डॉक्युमेंट्स नसतील तर तुम्ही तलाठी भरतीमधून अपात्र सुद्धा होऊ शकता, म्हणजे तुमची निवड सुद्धा रद्द होऊ शकते। त्यामुळे मित्रांनो हे सर्व डॉक्युमेंट तुमच्या जवळ असणे गरजेचे आहे, तुम्ही काढून घ्या नसतील तर। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी तलाठी भरती कागदपत्रांची यादी आहे। या ठिकाणी सर्व माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे। पहिले जे डॉक्युमेंट आहे ते आहे शाळा सोडल्याचा दाखला, 10वी 12वी पदवी। ठीक आहे, त्यानंतर 2 नंबरचे जे डॉक्युमेंट तुमच्या जवळ असणे आवश्यक आहे ते आहे 10वी चे मार्कशीट व बोर्ड सर्टिफिकेट। त्यानंतर 3 नंबरचे डॉक्युमेंट बघा मित्रांनो 12वी चे मार्कशीट व बोर्ड सर्टिफिकेट। त्यानंतर 4 नंबरचे बघा पदवी प्रमाणपत्र डिग्री सर्टिफिकेट। त्यानंतर 5 नंबरचे डॉक्युमेंट बघा मित्रांनो पोस्ट ग्रॅज्युएशन प्रमाणपत्र केली असल्यास, म्हणजे जर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन केले असेल तर आणलं तरी सोबत चालेल मित्रांनो, नसेल केले तर काही प्रॉब्लेम नाही। तुम्ही फॉर्म भरताना जर त्या ठिकाणी एज्युकेशन मध्ये मेन्शन केलं असेल की पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे तर तुम्हाला ते द्यावे लागेल मित्रांनो। ठीक आहे, त्यानंतर बघा 6 नंबरचं आहे अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमिसाइल सर्टिफिकेट तुमच्या जवळ असणे आवश्यक आहे मित्रांनो। त्यानंतर 7 नंबरचं आहे राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र म्हणजेच नॅशनॅलिटी सर्टिफिकेट तुमच्या जवळ असणे आवश्यक आहे। त्यानंतर 8 नंबरला आहे मित्रांनो जातीचा दाखला, कास्ट सर्टिफिकेट तुमच्या जवळ असणे आवश्यक आहे। त्यानंतर 9 नंबर बघा नॉन क्रिमी लेयर सर्टिफिकेट तुमच्या जवळ असणे आवश्यक आहे। त्यानंतर 10 नंबरचा आहे मित्रांनो जात वैधता प्रमाणपत्र कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट तुमच्या जवळ असणे आवश्यक आहे। आणि बघा मित्रांनो EWS प्रमाणपत्र 11 नंबर, जर तुम्ही EWS मध्ये म्हणजे ओपनच्या विद्यार्थ्यांनी जर EWS मधून फॉर्म भरला असेल तर त्यांच्याजवळ EWS प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे। त्यानंतर 12 नंबर बघा महिला आरक्षण प्रमाणपत्र फक्त महिलांना लागू असल्यास। तर बघा मित्रांनो हे सर्व डॉक्युमेंट तुमच्या जवळ असणे आवश्यक आहे। आता बघा मित्रांनो, तुमचे जे तलाठी भरती 2023 चं नियुक्तीपत्र आहे ते कधीपर्यंत जाहीर होईल किंवा तुम्हाला ते कधीपर्यंत भेटेल। तर बघा मित्रांनो, समजा म्हणजे तुमचा जो निकाल आहे मित्रांनो 10 किंवा 11 जानेवारीला लागेल आणि तुम्हाला नियुक्तीपत्र मित्रांनो 26 जानेवारी 2024 ला भेटेल मित्रांनो। माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ सर्व तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। कोणता डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये विचारा। थँक्यू सो मच, धन्यवाद।